नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती. मी प्राध्यापिका अनिता राजेंद्र पाटील. विषय पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण प्रकरण क्रमांक 1 मानव आणि पर्यावरण तसेच प्रकरण क्रमांक 2 पर्यावरणीय प्रदूषण याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण प्रकरण क्रमांक 3 शाश्वत विकास याचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये शाश्वत विकासाची गरज, शाश्वत विकासाची ध्येये, शाश्वत विकासाची आव्हाने, शाश्वत शेती, शाश्वत विकासात व्यक्तींची, समुदायाची व शासनाची भूमिका या घटकांचा अभ्यास करणार आहोत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत विकास म्हणजे काय? शाश्वत विकास म्हणजे आपण आपल्या करमणुकीसाठी जंगल, पर्वत, नद्या, समुद्र, वन्यजीव असलेल्या ठिकाणी पर्यटनास जातो, म्हणजेच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जात असतो. पण आपल्या पुढील पिढ्यांचे काय? ते सुद्धा असाच निसर्गाचा आनंद घेऊ शकतील का? असा विचार आपण केला पाहिजे. म्हणजेच शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो सध्याच्या पिढीतील गरजांची पूर्तता करताना भावी पिढीतील गरजांच्या क्षमतेला धक्का न पोहोचवता केलेला विकास होय. आपल्या आर्थिक, पर्यावरणीय व सामाजिक अशा सर्व गरजा आजच्या पिढीच्या व भावी पिढ्यांच्याही पूर्ण व्हाव्यात व त्यांच्यात समतोल साधला जावा, हेच शाश्वत विकासाचे ध्येय आहे. विद्यार्थी मित्रांनो, समजलं का शाश्वत विकास म्हणजे काय? यानंतर शाश्वत विकासाची गरज. शाश्वत विकासाची गरज म्हणजे काय? तर परिसंस्थेतून मिळणाऱ्या गोष्टींची क्षमता विचारात घेऊन जीवनमान उंचावणे म्हणजे शाश्वतता. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जर आपण जतन केली, त्यांची निगा राखली व संवर्धन केले तर पर्यावरणीय प्रक्रिया सुरळीतपणे चालतील. उद्योगासाठी लागणारा कच्चा माल, अन्न, पाणी, इंधन, चारा या सर्व गोष्टी निसर्गातून मिळत असतात. विकास प्रक्रियेतून निर्माण झालेला कचराही निसर्ग शोषून घेत असतो. अशा प्रकारे निसर्ग हा आपल्यासाठी एक स्रोत व शोषक म्हणून काम करत असतो. शाश्वत विकासाचा मार्ग आपल्याला आर्थिक प्रगतीकडे घेऊन जाईल. तर त्यातील आर्थिक फायद्यांचे सर्वांना समान वाटप झाले तर समाजात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी होईल. आज आपण जर आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर आपल्याला असे दिसते की लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे नैसर्गिक संसाधने अमर्यादपणे वापरली जात आहेत. याचे कारण म्हणजे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा व मागण्या आहेत. शहरातील लोकांची आर्थिक स्थिती जशी सुधारली तशी त्यांची खरेदी करण्याची क्षमता वाढली. त्यामुळे लोक इलेक्ट्रॉनिक वस्तू, धातू व प्लॅस्टिकच्या वस्तूंची खरेदी करू लागले. यामुळे उपभोक्तावाद वाढला. तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिकीकरण, झपाट्याने बदलणारी जीवनशैली व सहज मिळणाऱ्या चैनीच्या वस्तू आणि उपभोक्तावाद यामुळे नैसर्गिक संसाधने वेगाने कमी होत आहेत. आणि काय होत आहे त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत विकासाची गरज का आहे? निसर्गातून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर हा काटकसरीने केला पाहिजे. यानंतर पुढचा जो आपला पॉईंट आहे तो म्हणजे शाश्वत विकासाची ध्येये. शाश्वत विकासाची ध्येये म्हणजे काय? तर शाश्वत विकासाची ध्येये 17 आहेत. जागतिक 17 ध्येये आहेत आणि सर्वांना चांगले व शाश्वत भविष्य मिळावे यासाठी तयार केलेली ही रूपरेषा आहे.
2015मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत ही ध्येये निश्चित केली गेली. 2030पर्यंत ही ध्येये साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले. विद्यार्थी मित्रांनो, ही ध्येये कोणकोणती आहेत ते आपण आता पाहूया. त्यामध्ये पहिलं जे ध्येय आहे ते म्हणजे सर्व प्रकारच्या व सर्व ठिकाणच्या गरिबीचे निर्मूलन करणे, म्हणजेच नो पॉवर्टी. यानंतर दुसरं ध्येय कोणतं आहे? नो हंगर, म्हणजेच भूक मिटवणे, अन्न सुरक्षा साधने, सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणे व नैसर्गिक शाश्वत शेतीला प्राधान्य देणे. यानंतर 3 नंबरचं ध्येय कोणतं आहे तर गुड हेल्थ, म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवन सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे. यानंतर पहा 4 नंबरचं ध्येय कोणतं आहे? क्वालिटी एज्युकेशन. क्वालिटी एज्युकेशन म्हणजेच सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे, सर्वांना निरंतर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. यानंतर 5 नंबरचं ध्येय कोणतं आहे? लिंग समानता व महिलांचे आणि मुलींचे सक्षमीकरण व सबलीकरण साधणे, म्हणजेच जेंडर इक्वॅलिटी. यानंतर 6 नंबरचं ध्येय कोणतं आहे? क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. पाणी व स्वच्छतेच्या संसाधनांची उपलब्धता सुनिश्चित करणे व त्याचे शाश्वत व्यवस्थापन करणे. यानंतर 7 नंबरचं ध्येय कोणतं आहे? रिन्युएबल एनर्जी, म्हणजेच सर्वांना परवडणारी, विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे. यानंतर 8 नंबरचं ध्येय कोणतं आहे? शाश्वत सर्वसमावेशक आर्थिक वाढीला चालना देणे व सर्वांना पूर्णवेळ उत्पादक व चांगला रोजगार उपलब्ध करून देणे, म्हणजेच गुड जॉब अँड इकॉनॉमिक ग्रोथ. यानंतर 9 नंबरचं ध्येय कोणतं आहे तर इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजेच पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक व शाश्वत औद्योगिकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10 नंबरचं ध्येय कोणतं आहे? विविध देशांमधील व देशांतर्गत असमानता दूर करणे. 11 नंबरचं ध्येय कोणतं आहे? शहरे व मानवी वस्त्या अधिक समावेशक, सुरक्षित, लवचिक व शाश्वत करणे, म्हणजे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. 12 नंबरचं ध्येय कोणतं आहे तर रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन, म्हणजेच उत्पादन व उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे. यानंतर 13 नंबरचं ध्येय कोणतं आहे तर क्लायमेट ॲक्शन, म्हणजेच हवामान बदल व त्यांच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे. यानंतर 14 नंबरचं ध्येय कोणतं आहे तर लाईफ बिलो वॉटर, म्हणजेच महासागर व समुद्रांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे. यानंतर 15 नंबरचं ध्येय कोणतं आहे तर लाईफ ऑन लँड, म्हणजेच भूपृष्ठीय परिसंस्थेचा शाश्वत पद्धतीने वापर करणे, वनांचे शाश्वत व्यवस्थापन करणे, जमिनीचे वाळवंटीकरण रोखणे, जमिनीचा ऱ्हास थांबवणे व जैवविविधतेची हानी रोखणे. यानंतर 16 नंबरचं ध्येय कोणतं आहे? पीस अँड जस्टिस, शाश्वत विकासासाठी शांततापूर्ण व सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे, कोणालाही न्याय मिळवून देण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी परिणामकारक, जबाबदार व सर्वसमावेशक संस्थांची सर्व स्तरावर उभारणी करणे. आणि शेवटचं म्हणजे 17 नंबरचं ध्येय कोणतं आहे? पार्टनरशिप फॉर दी गोल,
म्हणजेच शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे. तर विद्यार्थ्यांनो, ही 17 जागतिक शाश्वत विकासाची ध्येये आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत की शाश्वत विकासापुढील आव्हाने कोणकोणती आहेत. यामध्ये पाहूया आपण पहिलं आव्हान जे आहे ते लोकसंख्या वाढ. दुसरं आव्हान कोणतं आहे? नैसर्गिक संसाधनांचे शोषण. नंतर 3 नंबरचं आव्हान कोणतं आहे? गरिबी. 4 नंबरचं आव्हान कोणतं आहे? नैसर्गिक संसाधनांचे असमान वितरण. 5 नंबरचं आव्हान कोणतं आहे? उपभोक्तावाद. 6 नंबरचं आव्हान कोणतं आहे? शिक्षण, बेरोजगारी. नंतर 7 नंबरचं आव्हान कोणतं आहे? जागरूकता. आणि 8 नंबरचं आव्हान कोणतं आहे? तर शासन धोरण म्हणजे शासकीय धोरण. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूयात पहिलं आव्हान जे आहे ते लोकसंख्या वाढ. विद्यार्थ्यांनो, जशी जशी जगाची लोकसंख्या वाढत आहे तसे तसे काय होतं? उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांवरती हाताळणी येत असतो. आज जगाची लोकसंख्या अंदाजे 7 अब्जपेक्षा जास्त आहे आणि भारताची लोकसंख्या अंदाजे 1 अब्जपेक्षा जास्त आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येकडून ज्या वेगाने आज नैसर्गिक स्रोत वापरले जात आहेत ते पाहता हे जे स्रोत आहेत ते फार काळ टिकू शकणार नाहीत. यानंतर दुसरं आव्हान कोणतं आहे? नैसर्गिक संसाधनांचे शोषण. म्हणजे पहा, औद्योगिक स्तरावर नैसर्गिक संसाधनांचे शोषण हे 19व्या शतकापासून सुरू झाले. त्याच्यामध्ये पहा, लाकूड, कोळसा, धातू, तेल, नैसर्गिक वायू, जमिनीखालील खनिजे, पाणी आणि अशी अनेक संसाधने औद्योगिक व व्यावसायिक उपयोगासाठी, साधनांची प्रगती आणि विकास, राहणीमानातील बदल यामुळे कार्यालय, घरे, उद्योग व शेती या सर्व ठिकाणी निरनिराळ्या उपकरणांचा वापर होऊ लागला. यामुळे काय झाले? अर्थात नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर होऊ लागला. हा अतिवापर कमी करणे हे एक आव्हान आहे. यानंतर पुढचं आव्हान कोणतं आहे? गरिबी. अविकसित व विकसनशील देशात गरिबी हे एक मोठे आव्हान आहे. शाश्वत विकास करताना गरीब व वंचित लोकांच्या मूलभूत गरजाही लक्षात घेतल्या पाहिजेत, कारण चांगले आयुष्य जगण्याची इच्छा व आकांक्षा त्यांनाही असते. यानंतर 4 नंबरचं आव्हान कोणतं आहे? नैसर्गिक संसाधनांचे असमान वितरण. म्हणजेच काय? विकसित देशातील लोकांचा नैसर्गिक संसाधनांचा दरडोई वापर हा विकसनशील देशातील लोकांच्या वापरापेक्षा 50 पटीने अधिक असतो. म्हणजेच उदाहरणार्थ तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एकट्या अमेरिकेची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या फक्त 4% आहे. अमेरिका हा डेव्हलप्ड कंट्री आहे, म्हणजे विकसित देश आहे. तरी ते जगातील संसाधनांपैकी 25% संसाधने वापरतात. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल की अमेरिका हा विकसित देश आहे, परंतु तो सर्वात जास्त नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असतो. आणि एकट्या अमेरिकेची लोकसंख्या ही जगाच्या लोकसंख्येच्या फक्त 4% आहे. तरी ते जगातील संसाधनांपैकी 25% संसाधने वापरतात. मग देशांतर्गत आपण जर पाहिलं तर पाण्याच्या वापराबाबत ही असमानता दिसून येते. म्हणजे पहा, जेव्हा मोठी धरणे बांधली जातात तेव्हा जंगलांचे मोठे पट्टे, लोकांची शेतजमीन वापरली जाते. त्यांचा उदरनिर्वाह या शेतजमिनीवर अवलंबून असतो. धरणांमुळे या लोकांना इतरत्र विस्थापित व्हावे लागते. यानंतर पुढचं जे आव्हान आहे ते म्हणजे उपभोक्तावाद. वाढत जाणारी अर्थव्यवस्थेत लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढते. यामुळे चैनीच्या अनेक वस्तू खरेदी करण्यात वाढ होत असते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक व धातूच्या वस्तूंचे उत्पादन हा बाजारातील एक आकर्षणाचा मोठा
स्रोत बनलेला आहे. म्हणजेच काय, तर शाश्वत विकासाच्या मार्गाने जायचे असेल तर लोकांना त्यांची जीवनशैली ही बदलावी लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, तर कमी संसाधनांचा वापर करावा लागेल. प्रत्यक्षात असं करण्यासाठी लोक नाखुश असतात. शाश्वत विकासापुढील हे एक मोठे आव्हान आहे. म्हणजे कमीत कमी नैसर्गिक संसाधनांचा वापर हा केला पाहिजे. यानंतर पुढचं आव्हान कोणतं आहे? शिक्षण, बेरोजगारी. यामध्ये अशिक्षितता हे एक शाश्वत विकासापुढील मोठे आव्हान आहे. गरीब लोक त्यांच्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत. गुणवत्तापूर्ण शिक्षण नसल्यामुळे काय होते, त्यांना चांगला रोजगार मिळत नाही. हे दृष्टचक्र चालू राहते. देशातील लोकसंख्या वाढ हे एक बेरोजगारीचं एक कारण आहे. यानंतर पुढचं आव्हान कोणतं आहे? जागरूकता. कशाबद्दल जागरूक असलं पाहिजे आपण? पृथ्वीवरचे नैसर्गिक स्रोत हे मर्यादित आहेत. तसेच अपुनर्नवीकरणीय स्रोत एकदा वापरून संपले की ते पुन्हा निर्माण होणार नाहीत. याची सामान्य माणसांना जाणीव नसते. म्हणूनच या स्रोतांचा योग्य कार्यक्षम वापर झाला पाहिजे. वस्तूंची खरेदी करण्यापूर्वी लोकांनी स्वतःची खरी गरज लक्षात घेतली पाहिजे. यानंतर पुढचं जे आव्हान आहे ते म्हणजे शासकीय धोरण. शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सरकारला सुद्धा काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत व विविध योजनांची अंमलबजावणी करावी लागेल. म्हणजेच काय करावं लागणार आहे? वस्तूंचे उत्पादन करताना त्यांची पर्यावरणीय मूल्ये लक्षात घेऊन सर्व वस्तूंच्या किमतीची पुनर्रचना करावी लागेल. म्हणजेच अपारंपरिक ऊर्जा साधने, उदाहरणार्थ सोलार एनर्जी, विंड एनर्जी, गोबर गॅस म्हणजेच सौर ऊर्जा, गोबर गॅस, पवन ऊर्जा अशा उपकरणांवर सवलत द्यावी लागेल. नंतर पर्जन्य संकलनासाठी म्हणजेच काय, रेन वॉटर हार्वेस्टिंग यावरही सवलत द्यावी लागेल. म्हणजे सवलत दिल्यानंतर काय होणार आहे, लोकांचा ही उपकरणं वापरण्याकडे जास्त कल असणार आहे. आणि मग काय होईल, शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासनाने या योजनांची अंमलबजावणी केली तर काय होणार आहे, जास्तीत जास्त लोक हे नैसर्गिक ऊर्जा संसाधने वापरतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.